हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण वेलेस डॉट फायनान्स ह्या प्लॅटफॉर्मचा रिव्ह्यू करणार आहे. ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मॅन्युअल बॉट क्रिएट करू शकता, वेगवेगळे इंडिकेटर्स ॲड करून. तसेच तुम्ही डिफॉल्ट सेटिंग्स फॉलोअप करू शकता, जे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही डिफरंट एक्सचेंजेस कनेक्ट करू शकता. बिटमेक्स आणि कुकॉइन हे कमिंग सून वरती आहेत. सध्याला तुम्ही OKX, बायबिट, बायनान्स, बिंगेक्स, गेट.io, HTX, बिटगेट हे प्लॅटफॉर्म तुम्ही इथे इझिली कनेक्ट करू शकता. युझिंग बॉट तुम्ही जर ट्रेड करत असाल तर तुमचे फंड्स जे असतील ते एक्सचेंजवरती असणार आहे. तुम्ही फक्त इथे एक्सचेंजच्या API कीजने तुम्ही ह्या वेलेस डॉट फायनान्सच्या बॉटला कनेक्ट करत आहात. म्हणजे फंड्स जे काही असतील तुमचे ते एक्सचेंजवरती राहणार आहेत. फक्त या बॉटच्या हेल्पने तुम्ही ट्रेड्स इथे ओपन करू शकाल. कसे ट्रेड्स तुम्ही ओपन करू शकाल व कोणकोणते सेटिंग्स फॉलोअप करायचे आहेत हे तुम्हाला सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टिक्स तुम्ही इथे पाहू शकता. युजर प्रॉफिट, सायकल्स क्लोज्ड, किती वेळा ओपन क्लोज झाला आहे आणि टोटल डिपॉझिट ऑफ बॉट्स. इथे वेगवेगळे रिव्ह्यूज पण तुम्ही पाहू शकता. वेगवेगळे इन्फ्लुएन्सरने इथे ऑलरेडी रिव्ह्यूज दिले आहेत. मॅन्युअल बॉट्स तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता, नाहीतर तुम्ही इझिली रेडीमेड बॉट्सला पण इथे फॉलोअप देऊ शकता. डोंट हॅव टाइम टू स्टडी द सेटिंग्स, चूज द टेस्टेड स्ट्रॅटेजीज. इथे तुम्ही इझिली अवेलेबल असलेले स्ट्रॅटेजीज इथे अप्लाय करू शकता. इझी आहे, क्विकली तुम्ही इथे सेटअप करू शकता आणि फॉलोअप करू शकता. हाय परफॉर्मन्स आणि लो ट्रेडिंग लॅटेन्सी मध्ये इथे तुम्ही करू शकता. वेलेस डज नॉट हॅव ॲक्सेस टू युअर मनी ऑन द एक्सचेंज. आपले फंड जे असणार आहेत ते एक्सचेंजवरती असणार आहे. तर वेलेसनुसार आपण फक्त इथे ट्रेडिंग करणार आहे. वेगवेगळे ग्लोबल क्रिप्टो एक्सचेंजला कनेक्ट करून तुम्ही इथे इझिली ट्रेडिंगला स्टार्ट करू शकता. प्लॅटफॉर्मचे फंक्शन्स कोणकोणते आहेत? स्पॉट अँड फ्युचर्स ट्रेडिंग. क्रिएट बॉट्स इन बोथ स्पॉट अँड फ्युचर्स मार्केट. रिस्क मॅनेजमेंट कंट्रोल्स रिस्क अँड प्रॉफिटेबिलिटी विथ टूल्स. मल्टाटेक्स थ्रेलिंग टेक प्रॉफिट. तर अशा पद्धतीने फीचर्स इथे अवेलेबल आहेत, जिथे तुम्ही ट्रेडला ब्रेक इव्हन करू शकता, थ्रेल करू शकता, टेक प्रॉफिट घेऊ शकता. फ्लेक्झिबल कस्टमायझेशन. इथे इझिली तुम्ही कस्टमाइज करू शकता. जे काही तुम्ही इंडिकेटर्स ऍड केले आहात ते कधीही तुम्ही इथे इझिली कस्टमाइज करू शकता. मॉनिटर्स द प्रोसेस 24/7. लिमिट्स द मॅक्सिमम नंबर ऑफ बॉट्स रनिंग सायमल्टेनियसली टू प्रोटेक्ट युअर फंड्स. मार्केट प्लेस इथे पाहू शकता. कॉपी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सिंगल ऑफ एक्सपिरियन्स्ड ट्रेडर्स. रेडीमेड सिग्नल्स पण इथे फॉलोअप करू शकता. थर्ड पार्टी प्रोव्हायडर्स इथे आहेत. तर तशा पद्धतीने तुम्हाला जर वाटलं की फॉलोअप करायचं आहे तर तुम्ही तिथे फॉलोअप करू शकता. नो मंथली सबस्क्रिप्शन, ओनली 20% ऑन प्रॉफिट, कॅप्ड ॲट $50 मंथ. प्रॉफिट कितीही होऊ द्या, फक्त तुम्हाला इथे फी पेच करायचा आहे 20%चा. जे काही तुम्ही प्रॉफिट बनवाल त्यामधल्या 20%. जर $50 पेक्षा जास्त तुमचं 20% होत असेल तर तरीही तुम्हाला इथे $50 पर मंथ इथे पे करावं लागेल. जर तुमचा प्रॉफिट रेशो वाढला तर तुम्हाला इथे कॅप्ड अमाऊंट द्यावं लागेल, फक्त 20%. मॅक्सिमम जे आहे ते $50 आहे. फंड्स रिमेन ऑन युअर एक्सचेंज 100% नॉन कस्टडियल. ॲडव्हान्स्ड फीचर्स लाईक पार्शियल ग्रिड लोडिंग, मार्टिंगल लिमिट्स, डायनामिक टेक प्रॉफिट्स अशा पद्धतीचे फीचर्स ह्यामध्ये दिले आहेत. इंग्लिशमध्ये मी व्हिडिओज पब्लिश केले आहेत ऑलरेडी 3 पार्ट्स. ओके, हे सगळे पार्ट्सचे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. फर्स्ट पार्ट इथे तुम्ही पाहू शकता, स्मार्टर वे टू ट्रेड क्रिप्टो ऑटोमॅटिकली. त्यानंतर पार्ट 2 पण इथे शेअर केला आहे. पार्ट 3 स्मार्ट ट्रेड्स वरती शेअर केला आहे. ओके, आता पार्ट 4 आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. थोडक्यात जे काही 1 to 3 पार्ट्समध्ये झालं आहे ते 4 मध्ये पण मी थोडंसं एक्सप्लेन करतो मराठी लँग्वेजमध्ये. ओके, न्यूज अँड ब्लॉग्स पण तुम्ही पाहू शकता जे पार्टनर झाले आहेत वेलेस सोबत. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सगळ्या गोष्टी करू शकता. लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिकडून तुम्ही इझिली फॉलोअप देऊ शकता. वेलेस प्लॅटफॉर्म फॉर क्रिएटिंग बॉट्स ऑन द क्रिप्टो मार्केट. इथे तुम्ही बॉट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल बिटकॉइन बॉट, USDT बॉट, सोलाना, थ्रॉन, इथेरियम, रिपल. त्यानंतर बॉट्स बाय एक्सचेंजेस, बायबिट बॉट, बायनान्स बॉट, OKX बॉट, गेट.io बॉट, HTX बॉट आणि बिंगेक्स बॉट. सगळे डिटेल्स रीड केल्यानंतर सिम्पली तुम्ही इथे कॅबिनेटवरती क्लिक करा. कॅबिनेटमध्ये तुम्हाला मेन इंटरफेस दिसेल, जे काही इथे अवेलेबल आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हेडलाईनला दिसेल रेडीमेड बॉट्स. रेडीमेड बॉट्समध्ये तुम्हाला इथे 7 बॉट्स अवेलेबल आहेत. स्टार्टर बॉट, सिग्नल बॉट, टर्टल झोन बॉट, ॲपल बॉट. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ॲग्रेसिव्ह बॉट, फ्लॅश बॉट, स्पॉट बॉट. स्टार्टर बॉटचे डिटेल्स ते दिले आहेत. टोटल इथे जे काही PNL झाला आहे इयरमध्ये इथे मेन्शन केले आहे. ॲव्हरेज टाइम इन ट्रेड 4 आवर. मिनिमम डिपॉझिट तुम्हाला इथे लागणार आहे $1. रिस्कचा फ्लॅग इथे दिला आहे 2. आणि इथे तुम्ही पाहू शकता टर्टल झोनमध्ये 3 रिस्कचे फ्लॅग दिले आहेत, म्हणजे इथे जास्त रिस्क आहे. स्टार्टर बॉटमध्ये थोडंसं कमी आहे. 1 दिसत असेल तर इथे रिस्क अजून थोडंसं कमी आहे. कॉपी करायचं असेल तर सिम्पली तुम्ही इथे कॉपीवरती क्लिक करा. त्यानंतर एक्सचेंज तुम्ही जे काही कनेक्ट करायचं आहे ते इथे कनेक्ट करा. एक्सचेंजवरती तुम्ही इथे सिम्पली अकाउंटमध्ये गेल्यानंतर API मॅनेजमेंट दिसेल. API मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला इथे ॲक्सेस की क्रिएट करावं लागेल.
ॲक्सेस की क्रिएट केल्यानंतर सिम्पली इथे येऊन तुम्हाला कनेक्ट करावं लागेल. ॲक्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे कनेक्टचं ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्ही इथे सिक्रेट की आणि ॲक्सेस की टाकून इथे कनेक्ट करू शकता. त्यानंतर फंड्स तुम्हाला असेट्समध्ये ठेवावं लागेल. जर तुम्हाला फ्युचर्स ट्रॅपमध्ये करायचं असेल तर तुम्हाला फ्युचर्समध्ये ट्रेड करावं लागेल. जर तुम्ही HTX एक्सचेंज यूज करून जर ट्रेड करत असाल तर तुम्ही इथे फक्त स्पॉट करू शकाल, कारण इथे फ्युचर्सचं फीचर इथे अवेलेबल नाही Wellers.finance वरती. HTX मध्ये तुम्ही बेसिक व्हेरिफिकेशनने इथे ट्रेड करू शकता, म्हणजे KYC ची गरज नाही. तर तशा पद्धतीने जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुम्ही HTX स्पॉटला निवडू शकता आणि ट्रेड करू शकता. आणि इथे तुम्ही फंड्स सिलेक्ट करा. इथे मिनिमम $1 दिला आहे, तर तुम्ही इथे फंड्स असे ऍड करून इथे रन बॉट करू शकता. हे झालं रेडीमेड बॉट. मॅन्युअल बॉट क्रिएट करायचं असेल तर सिम्पली इथे क्रिएट बॉटवरती क्लिक करा. मी काही डिफॉल्ट सेटिंग्स देणार आहे तुम्हाला. ते सेटिंग्स जर तुम्ही यूज केलात तर तुमचे बॉट इझिली रन होईल आणि फेल होणार नाही. इथे वेगवेगळे तुम्हाला क्रायटेरियाज कंप्लीट करायचे आहेत, जसे की नेम, API, पेअर, डेपॉझिट, फिल्टर्स, ऑर्डर्स अँड एक्झिट ट्रेड. इथे सिम्पली तुम्ही बॉटचं नाव द्या. त्यानंतर जे काही तुम्ही एक्सचेंज कनेक्ट केलं आहे ते तुम्ही इथे निवडा. HTX मध्ये फक्त तुम्ही स्पॉट ट्रेडिंग करू शकता, म्हणजे फक्त लॉंग करू शकता, बाईंग आणि नॉर्मल सेलिंग करू शकता. लेट्स से तुम्हाला ETH ट्रेड करायचं असेल तर ETH सिलेक्ट करा, पेअर सिलेक्ट करा, USDT सिलेक्ट करा. जे काही फंड्स तुम्ही इथे अवेलेबल ठेवले आहात तेच फंड्स तुम्ही इथे फॉलोअप द्या. आणि सिम्पली तुम्हाला जर 15 USDT इन्व्हेस्ट करायचं असेल या बॉटमध्ये तर निवडा 15 USDT. मोस्टली 10 USDT पेक्षा जास्ती अमाऊंट इथे एंटर करा, म्हणजे बॉट इझिली इथे ओपन होईल. त्यानंतर तुमच्याकडे नेक्स्ट ऑप्शन आहे ट्रेड एंट्री कंडिशन्स. ट्रेडला ओपन करताना कोणते कंडिशन्स फॉलोअप करायचे आहेत ते तुम्ही इथे निवडा. एक तर तुम्ही मॅन्युअली ॲड फिल्टर करू शकता किंवा कन्झर्वेटिव्ह, मॉडेस्ट, ॲग्रेसिव्ह, जे काही ट्रेड एंट्री कंडिशन्स आहेत ते तुम्ही इथे फॉलोअप करू शकता. एक्झाम्पल, तुम्ही जर कन्झर्वेटिव्हने जात असाल तर सिम्पली कन्झर्वेटिव्हला क्लिक करा. इथे 7 फिल्टर्स ऑटोमॅटिक ॲड होतील. ह्यामध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल, टाइम फ्रेम, स्ट्रॅटेजी, तर तुम्ही इथे इझिली इथे चेंज करू शकता. हे कम्प्लिटली तुमच्या हातात असणार आहे कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी बिल्डअप करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉलम आहे ऑर्डर सेटिंग. ऑर्डर सेटिंग मध्ये पण तुम्हाला इथे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्डर्स मिळतील, जसे की कॉन्झर्वेटिव्ह, मॉडेस्ट, ॲग्रेसिव्ह. ह्यामध्ये तुम्ही मॅन्युअल सेटअप करा, जे काही तुम्हाला मी आता सांगणार आहे. तुम्ही जर पद्धतीने जाल तर थोडासा रिस्क इथे वाढेल. ओव्हरलॅपिंग प्राइस चेंजेसला तुम्ही इथे 0.5% करू शकता. ग्रेड ऑफ ऑर्डर्स इथे 2 करू शकता. जर तुमचे फंड्स जास्ती असतील, एक्झाम्पल 100 USDT, तर तुम्ही 4 ते 5 ऑर्डर्स इथे यूज करू शकता. जर तुमचे फंड्स कमी असेल तर मिनिमम इथे 2 करायचं आहे, त्यामुळे ते 2 इथे सिलेक्ट करा. मार्टिंगलमध्ये तुम्हाला 10%चा यूज करायचा आहे. मार्टिंगल एक असा रेशो आहे जिथे जेवढं तुम्ही जास्त ठेवाल तेवढं जास्त रिस्क इथे वाढेल, जेवढं तुम्ही कमी ठेवाल तेवढं इझिली ऑर्डर्स हिट होतील. ओके, इंटेंट सिम्पली तुम्ही इथे मार्केट करा. लोगॅरिथमिकमध्ये जे आहे ते तुम्ही ठेवू शकता किंवा 1.1 इथे करू शकता. जास्त डिफरन्स इथे आणू नका. ओके, त्यानंतर पार्शियल प्लेसमेंट ऑफ ग्रीड ऑर्डर्स इथे 2 करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की 3 करायचं ते 3 पण करू शकता. ग्रेड पुलिंग अप ऑफ ऑर्डर ग्रेड, जेवढं तुम्हाला कमी व्हॅल्यू जिथे पुट करता येईल तेवढं करा. जेवढं तुम्ही मार्जिन रेशो वाढवाल, डिस्टन्स वाढवाल, तेवढे ऑर्डर्स हिट व्हायला इथे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. इथे अजून एक इम्पॉर्टंट ऑप्शन आहे स्टॉप बॉट आफ्टर डील्स कम्प्लिटिंग. जर तुम्हाला बॉट थांबवायचा असेल एक डील नंतर, जे काही तुम्ही सेटिंग्स ॲड केला तर सिम्पली इथे इनेबल करा. नसेल तुम्हाला जर सतत ते बॉट रन ठेवायचा असेल तर सिम्पली इथे डिसेबल तुम्ही इथे ठेवू शकता. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट, टेक प्रॉफिट. किती टेक प्रॉफिटला हा जो सायकल आहे तो कंटिन्यू होत राहिला पाहिजे. जसं की आपण आता ETH सिलेक्ट केला आहे तर 2.5% इझिली इथे सायकल होत राहील. स्टॉप लॉस पण तुम्ही इथे 1:1 जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर सिम्पली जेवढं तुम्ही रिस्क दिला आहात तेवढंच तुम्ही इथे रिवॉर्ड पण देऊ शकता, म्हणजे 2.5%. त्यानंतर 2 ऑप्शन आहेत, स्टॉप लॉस बाय सिग्नल, स्टॉप बॉट आफ्टर स्टॉप लॉस एक्झिक्युशन. हे एक इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही इनेबल करा. इथे जर तुम्ही डिसेबल केला असाल स्टॉप बॉट आफ्टर डील कम्प्लिटिंग तर हे तुम्ही इनेबल ठेवा. एकदा क्रॉस चेक करा जे काही तुम्ही व्हॅल्यूज एंटर केले आहात ते योग्य आहेत का नाही. त्यानंतर क्रिएट बॉटवरती क्लिक करू नका, टेस्टवरती क्लिक करा. टेस्टमध्ये तुम्हाला कळेल कोणकोणते एरर्स असतील, काय तुमचे काही चुका असतील तर इथे दिसतील. जर काही चुका नसतील तर डायरेक्टली हा विंडो तुम्हाला दिसेल. जसे की तुम्ही आता पाहत असाल एडिट बॉटचा इथे ऑप्शन आला आहे, म्हणजे आपण जे काही व्हॅल्यूज एंटर केले आहेत ते योग्य आहेत. त्यानंतर सिम्पली ते क्रिएट बॉटवरती क्लिक करा. हा विंडो दिसला म्हणजे तुमचा बॉट जे आहे ते सक्सेसफुली क्रिएटेड झाला आहे. सिम्पली रनवरती क्लिक करा. रनवरती क्लिक केला की इथे दिसेल तुम्हाला HTX स्पॉट अवेटिंग फॉर सिग्नल. जे काही आपण 7 फिल्टर्स ॲड केले आहेत बाय किंवा एंट्रीसाठी, ते जसं चार्ट्समध्ये शो होतील त्या पद्धतीने ऑर्डर्स एक्झिक्यूट होतील.
आणि आपण जे काही सेल ऑर्डर्स लावले आहेत, टेक प्रॉफिट लावले आहेत, त्या पद्धतीने इथे टेक प्रॉफिट पण एक्झिक्यूट होत आहेत 2.5%. ओके, जर तुम्ही काही चुका केल्या असतील API की मध्ये इनकरेक्शन, तर इथे बॉट रन होणार नाही. काही तुमचे इंडिकेटर्स व्हॅल्यूजचे चुकीचे असतील किंवा त्या ट्रेडला इंडिकेटर्स फॉलो भेटलं नसेल तर ते स्टेटस टर्मिनेट होईल. तर प्रॉपरली बॉटला मॉनिटर करा. कुठे एरर्स येत असतील तर सिम्पली एडिटवरती क्लिक करा आणि व्हॅल्यू चेंज करा, परत रन करा. तर अशा पद्धतीने तुम्ही रेडी बॉट्सला पण कनेक्ट करू शकता किंवा मॅन्युअली तुम्ही इथे क्रिएट करू शकता. डील्समध्ये तुम्ही पाहत असाल ॲक्टिव्ह डील्स, स्टॅटिस्टिक्स, बॅक टेस्ट. ॲक्टिव्ह डील्समध्ये दिसतील तुमचे जे काही करंट बॉट्स ओपन असतील ते इथे दिसतील. आता करंटली आपण ETHचा बॉट रन केला आहे तर इझिली इथे शो करत आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये इथे रिझल्ट दिसतील. त्यानंतर बॅक टेस्टमध्ये तुम्ही इथे ॲनालिसिस करू शकता जे काही तुमचे हिस्टॉरिकल ट्रेडिंग असेल. तर अशा पद्धतीने इथे सगळं डेटा तुमच्याकडे आहे. चॅलेंजेसमध्ये तुम्ही वेगवेगळ्या चॅलेंजेस कंप्लीट करून इथे रिवॉर्ड्सला अनलॉक करू शकता. जसं की कनेक्ट टेलिग्राम, जॉइन अवर कम्युनिटी, वेलनेस ऑन टेलिग्राम, पास अँड एज्युकेशनल चॅटबॉट, क्रिएट अन API की, सेटअप युअर बॉट, रेफर अ फ्रेंड टू वेलनेस. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे सिंपल टास्क करून अर्निंग करू शकता, रिवॉर्ड्स क्रॅक करू शकता, रिवॉर्ड्स अनलॉक करू शकता. हे रिवॉर्ड्स तुम्हाला फीजला रिड्यूस करण्यासाठी हेल्पफुल असेल. थर्ड पार्टी सिग्नल्स पण तुम्ही इथे फॉलोअप करू शकता. हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. जसं की तुम्ही इथे पाहू शकता एंट्री ट्रेडिंग मोडमध्ये ऑर्डर सेटिंग्समध्ये ओन आणि सिग्नल्समध्ये जाऊन तुम्हाला इथे ॲड अँड ऑर्डर करावं लागेल. त्यानंतर तुम्ही इथे थर्ड पार्टी सिग्नल्सला पण फॉलोअप करू शकता. पण यांचे फीज वेगळे असणार आहेत कारण हे रेडीमेड असणार आहे. सगळं जे काही आहे ते समोरचा जो ट्रेडर असेल तो करेल. आपण इथे ब्लाइंडली फॉलोअप देत आहे. हे रिस्की असू शकेल. जे काही माहिती मी देत आहे ते एज्युकेशनल पर्पजसाठी देत आहे, फायनान्शियल ॲडवाइस नाही. तर तुमचा स्वतःचा रिसर्च करा. जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा स्ट्रॅटेजीज बिल्ड करत असाल तर ओन रिसर्च करून इथे बिल्ड करा. इथे वेगवेगळे तुम्हाला सिग्नल्स दिसतील, कोर्सेस पण दिसतील. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही इथे ऑप्ट इन होऊ शकता. विकीमध्ये तुम्ही अजून माहिती इथे घेऊ शकता. विकी एक ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्हाला जर काय माहिती हवं असेल ह्या व्यतिरिक्त तर तुम्ही इथे इझिली सर्च करून माहिती घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही वेलनेस.फायनान्स वरती पॉप्युलर एक्सचेंजेसच्या API कीज कनेक्ट करून इथे स्मार्ट बॉट क्रिएट करू शकता, मॅन्युअल पण क्रिएट करू शकता आणि ऑटोमेटेड बॉट्स पण जिथे पॉप्युलर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस कनेक्ट करून तुम्ही इथे त्यांचे API कीज इझिली कनेक्ट करू शकता, यूज करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला होपफुली हेल्पफुल असेलच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच. बाय.